राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि राज्यातील निवासी डॉक्टरांचं आंदोलन आणखी तीव्र झालंय। या संदर्भात सेंट्रल मार्डनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र दिलंय। 1 वर्षाचा प्रमाणपत्र कोर्स पूर्ण केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे। या निर्णयाच्या विरोधात डॉक्टरांनी हा संप पुकारला, त्यामुळे रुग्णांना याचा फटका बसतोय। आता पुढील आदेशापर्यंत नियमित वैद्यकीय, शैक्षणिक आणि बिगर जीव वाचवणाऱ्या सेवा बंद करण्यात आल्यात। नियमित ओपीडी, आयपीडी, वॉर्ड राऊंड, नियोजित शस्त्रक्रिया आणि प्रक्रिया या बंद करण्यात आलेल्या आहेत। तसंच शैक्षणिक उपक्रम, सेंट्रल लॅब आणि फीवर ओपीडी ही सेवा सुद्धा बंद असेल। मात्र आपत्कालीन सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे। डॉक्टरांच्या या संपासंदर्भात मंत्रालयात एक बैठक झाली, मात्र तोडगा न निघाल्यानं आजपासून हा संप अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय। दरम्यान निवासी डॉक्टरांच्या प्रलंबित मागण्यांवरती तातडीनं निर्णय घेण्याची सेंट्रल मार्डची शासनाकडे पुन्हा एकदा मागणी पाहायला मिळतेय।